सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आता चांदीवर देखील केंद्र सरकारने मोठे निर्बंध या ठिकाणी घातलेले आहे। या संदर्भात आपण जळगावच्या बाजारपेठेतून या ठिकाणी आढावा घेणार आहोत। आपण जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत। जर विचार केला तर केंद्र सरकारने चांदीच्या व्यापारासंदर्भात एक नियम बदलला आहे। आता कोणताही व्यावसायिक थेट विदेशातून चांदीच्या विटा किंवा बार मागू शकणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात सोनं व चांदी खरेदी करू नये असे आवाहन केले होते। त्यानंतर केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवलं होतं। यानंतर सरकारने चांदीच्या व्यापारासंदर्भात देखील मोठा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने चांदीच्या आयातीचे नियम आता कठोर केलेले आहे। यात जर विचार केला तर चांदीचे या ठिकाणी विदेशी व्यापार महानिर्देशालय म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आज एक आदेश जारी केले आहे। त्यानुसार चांदीचे बार विटा हे दोन्ही कॅटेगरीचे फ्री ऐवजी प्रतिबंधक मध्ये टाकण्यात आलेले आहे। या संदर्भात जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये नेमका काय परिणाम या संदर्भात झाला या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सोने तज्ञ गिरीश डेरे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, जळगावच्या बाजारामध्ये आज परिस्थिती काय आहे? चांदीवर आयात शुल्क या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत। सध्या तरी रेट कॉन्स्टंट आहे। म्हणजे आजचा जरी दराचा विचार केला तर जीएसटी 2,75,000 रुपये चांदीचा दर आहेत आणि सोन्याचा दर 1,63,000 रुपये वीज जीएसटी आहेत। सर, चांदीत काही घसरण झाली का 2 दिवसात? 2 दिवसात कालच्या प्रमाणेच काल एक साधारण जे काही झालेली होती तीच घसरण झालेली आहे। आज तरी रेट स्थिर आहे। किती आहे घसरण? काल आणि परवा 2 दिवसामध्ये 6,000 रुपयांची घसरण झालेली होती। आजचे भाव काय आहे सोन्याचा? एक चांदीचा 2,75,000 रुपये वीज जीएसटी आणि सोन्याचा 1,63,000 रुपये वीज जीएसटी दर। सर, सध्या ग्राहकी कशी आहे? ग्राहकी आहे सध्या आजपासून अधिक मास चालू झालाय त्या अनुषंगाने चांदीसाठी एक घरच्यासाठी चांदीचा शुभ मानतात त्या अनुषंगाने वस्तू घेण्यासाठी सुद्धा ग्राहकांचा कल सध्या त्याच्याकडे आहे। सर, आता सध्या निर्बंध घातले आहे, अधिक मास योग घातलेला आहे। चांदीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जावई असतो त्याला चांदी वगैरेची वस्तू दिल्या जातात, मात्र यामुळे काही परिणाम होऊ शकतो? यामुळे असं म्हणता येणार नाही, कारण की जे रिटर्न दिलेले आहे चांदीने यापूर्वी 1 वर्षाभराआधी काय दर होता, आजचा दर काय आहे, किंवा मागच्या 3 वर्षापूर्वी जो अधिक मास झाला त्यावेळेस काय दराने चांदी खरेदी केलेली होती किंवा त्याचे रिटर्न्स आज कितपर्यंत मिळालेले आहे, तर ते हे एक योग्य रिटर्न आज चांदीने दिलेले आहे। त्या अनुषंगाने ग्राहक सध्या तरी चांदी गरजेपुरती म्हणा किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी म्हणा, त्याच्यासाठी दिवे असतील चांदीचे ताट वाटी असतील, चांदीच्या वस्तू ज्या उपयोगात येतात त्या सर्व वस्तूंसाठी अधिक मासाच्या अनुषंगाने ग्राहकी आहेत। सोन्यात काही घसरण झाली? सोन्यात तरी नाही झालेली, आज स्टेबल आहे। नक्कीच या ठिकाणी केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर या ठिकाणी निर्बंध घातल्यामुळे जळगावच्या बाजारात सध्या भाव हे स्थिर आहे। कालचा विचार केला तर जळगावच्या बाजारात सोनं 500 रुपयाने घसरलं होतं, तर चांदी ही 6,000 रुपयाने घसरली होती। आगामी काळात या ठिकाणी अधिक मास आहे, मोठ्या प्रमाणात चांदीच्या वस्तू या खरेदी केल्या जातात, मात्र केंद्र सरकारने कुठेतरी निर्बंध या ठिकाणी घातल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर होऊ शकतो असं अंदाज आज सुवर्ण तज्ञांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।